नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने महत्त्वाची चर्चा गणित भाग 1 वरती असणार आहे. बोर्डाचा पेपर आहे आपला आता गणित भाग 1 चा आणि हा पेपर लिहत असताना नेमक्या कुठल्या चुका आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजेत. कारण काही छोट्या-मोठ्या चुका ज्यावेळेस आपण करतो, त्या चुकांमुळे बऱ्याच ठिकाणी आपले मार्क जातात आणि बरेच विद्यार्थी या काही 4-5 छोट्या-मोठ्या चुका आहेत त्या करतात आणि ते विनाकारण मार्क जातात. जिथं तुमचे मार्क नको जायला, अशा ठिकाणी 1-2 मार्क आपले निघून जातात. तर ते मार्क वाचले पाहिजेत आणि त्याचबरोबर वेळ सुद्धा पेपर लिहिताना वाचला पाहिजे. तर तो वेळ कसा वाचावा आणि त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळवावेत, यासाठी आपल्याला काही 4-5 ज्या काही मिस्टेक्स आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत. तर त्या नेमक्या कुठल्या आहेत ते आपण बघूयात. तर त्यासाठी आपण जाऊ पटकन पुढं. पण पुढे जाण्याच्या अगोदर मी एक छोटीशी रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात पटकन पुढे. त्या चुकांकडे आपण जाऊयात. बघा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो मला असं सांगायचंय, की बहुपर्यायी प्रश्न संपूर्ण सोडवून दाखवण्याची गरज नाहीये. बघा, पहिला जो प्रश्न आपल्याकडे असतो, पहिला प्रश्न गणित भाग 1 मधला प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए. त्या ए मध्ये काय असतंय बहुपर्यायी प्रश्न. एक प्रश्न असतो आणि त्याचे 4 ऑप्शन असतात. तर इथं तुम्हाला एकदम काही-काही मुलं काय करतात प्रश्न लिहितात आणि तो प्रश्न एकदम हळू-हळू व्यवस्थित डिटेलमध्ये सोडवून सांगतात. तर डिटेलमध्ये सोडवून सांगायची गरज नाहीये. शॉर्टकटमध्ये कुठेतरी बाहेर कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि फक्त तो पर्याय जो आहे तो आपल्याला लिहायचा आहे. जास्त डिटेलमध्ये लिहायचे नाहीये. फक्त पर्याय. म्हणजे फक्त ए असेल बाबा प्रश्न क्रमांक पहिल्यातलं उत्तर ए असेल तर ए लिहिलं. प्रश्न दुसऱ्याचं उत्तर बी असेल तर बी लिहिलं. प्रश्न तिसऱ्यातलं बाबा तुमच्याकडे डी असेल. चौथ्यातला परत ए असला तर तो ए लिहिला. बास एवढंच लिहायचं. बाकी काय आपल्याला या ठिकाणी जास्त करायचं नाहीये. तर ह्या गोष्टी लक्षात घ्या मित्रांनो, पहिल्या प्रश्नाच्या संदर्भात आहे. आपला वेळ वाचला पाहिजे. कारण बऱ्याच मुलांचा वेळ इथे जात असतो. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, उत्तरे थेट लिहू नका. पायऱ्या-पायऱ्यांनी उत्तरे लिहा. बघा, ही कुठे ज्यावेळेस तुम्ही पहिल्यातला ए झाला तुमचा बहुपर्यायी प्रश्न, पण तिथून जी सगळे पुढचे जे काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला व्यवस्थित पायऱ्या-पायऱ्याने, टप्प्या-टप्प्याने, स्टेप बाय स्टेप लिहिणं गरजेचं आहे. पहिल्या पायरीनंतर डायरेक्ट कुठेतरी चौथी पायरी आली किंवा डायरेक्ट उत्तर लिहिलं, असं सुद्धा बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांचं होतं. तर कारण पायऱ्यांना मार्क असतात. आता समजा एखादा प्रश्न 2 मार्काचा आहे, तर त्या 2 मार्कांसाठी एकूण 4 पायऱ्या तरी असल्या पाहिजेत. 1, 2, 3, 4 जेणेकरून पेपर तपासणारे जे सर आहेत, त्यांना एका पायरीला अर्धा मार्क द्यावा लागेल. म्हणजे उदाहरणार्थ समजा प्रत्येक गणितामध्ये आपण कुठलंतरी सूत्र वापरतो. पहिलं सूत्र वापरलं त्या पायरीला अर्धा मार्क. त्याच्यानंतर सूत्रामध्ये किमती टाकल्या त्या पायरीला अर्धा मार्क. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन केलं त्या पायरीला अर्धा मार्क आणि शेवटचं उत्तर काढलं त्या पायरीला अर्धा मार्क. असे तुमचे 2 मार्क होऊन जातात. म्हणजे निदान मिनिमम 4 पायऱ्यांमध्ये तरी आपलं उत्तर आलं पाहिजे. कारण गणितामध्ये पायऱ्यांना मार्क असतात. हे लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला उत्तर पायऱ्या-पायऱ्यांनी काढायचं आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, एकक लिहायला विसरू नका. बऱ्याचदा मुलं काय करतात, एकक लिहत नाही. एकक जे काही असेल ते लिहायचं आहे. म्हणजे प्रश्नामध्ये समजा तुम्हाला चौरसाच्या बाजू वगैरेच्या संदर्भात असेल, तर बाबा सेमी, किलोमीटर किंवा काय असेल ते किंवा एखाद्या व्यक्तीचं वय काढायला सांगितलं असेल, बाबा उत्तर आलं 8 वर्ष, तर काही मुलं नुसतं 8च लिहितात. तर त्याच्यापुढे वर्ष लिहत नाही. नुसतंच 8 लिहिल्यामुळे काय होतं माहिती आहे का, बऱ्याचदा आपली वाट लागते आणि वर्ष न लिहिल्यामुळे आपल्याला एखादा अर्धा मार्क तो जाऊ शकतो. त्यामुळे गणित भाग 1 असेल किंवा 2 असेल, त्या प्रत्येकामध्ये एकक लिहायला अजिबात विसरायचं नाहीये. एकक लिहायचं आहे. त्यानंतर बघा, आलेख आणि आकृत्या पेनाने काढू नका. आपल्याकडे कलाकार असतात काही. आलेख काढताना तुम्हाला माझं मत असं आहे, की आलेख काढताना तो आलेख पेनाने नाही काढायचा. आलेख काढण्यासाठी आलेख कागद तुम्हाला मिळेल आणि हा आलेख पेन्सिलीने काढायचा आहे. आणखी एक माझं सजेशन इथं आहे मित्रांनो, आलेख काढायची जरा प्रॅक्टिस करा. एक्स अक्ष, वाय अक्ष काढायची प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर आलेख काढताना मुलं जे काही तुमचे स्केल आहे ते लिहत नाहीये. आलेख काढताना सुद्धा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, की तो काढत असताना जरा प्रॅक्टिस करा आलेख काढायची. कारण आलेख काढायची आपली प्रॅक्टिस नसते आणि ती प्रॅक्टिस नसल्यामुळे जरा गडबड होते बऱ्याचदा. आपला आलेख आपण काढताना खूप हळू काढतो. त्या आलेखावरती जे निर्देशक आपण दाखवतो ते पण खूप आरामात हळू चालतात. त्यामुळे आलेख काढायला खूप वेळ जातो आणि माझं एक सजेशन आहे, समजा एखादा प्रश्न क्रमांक 3रा असेल, 3ऱ्यामध्ये आलेख आला. बघा प्रश्न क्रमांक तिसऱ्यातल्या ब मध्ये ब ब प्रश्न क्रमांक 3रा आहे आणि तिसऱ्यातल्या ब मध्ये आलेख आला. 1, 2, 3 आणि 4 प्रश्न आहे. बरोबर? आता याच्यामध्ये एक प्रश्न समजा 3रा आलेखाचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला 2च प्रश्न सोडवायचे असतात. पण तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसरा हे तीनही प्रश्न येतात. ओके? तर माझं मत आहे, की पहिला, दुसरा सोडवा. आलेख नका काढू तुम्ही तिथं.
का माहिती का? कारण आलेख काढण्यामध्ये जास्त वेळ जातो. त्या अनुषंगाने बाकीच्या प्रश्नांची उत्तरं सोडवायला आपल्याला अ, वेळ कमी लागतो. आलेख काढताना खूप वेळ जातो आणि तो वेळ तुम्हाला नंतर वापरता येऊ शकतो. हां, पण तुम्हाला फक्त पहिला प्रश्न आणि आलेखच येत असेल, तर मग काढणं गरजेचंच आहे. तर ही एक गोष्ट लक्षात घ्या. कारण आपला वेळ वाचला पाहिजे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सूत्र जी आहे ती चुकवू नका. सूत्र सूत्र चुकल्यामुळे काय होतं माहिती आहे का? सूत्र चुकली की संपूर्ण उत्तर चुकतं. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही संपूर्ण एखादा पेपर पूर्ण चेक कराल, तो चेक करत असताना चेक करा, की बाबा सूत्र मी बरोबर लिहिलेत का? सूत्र चुकवायची नाहीयेत. आणि एक लक्षात घ्या तुमचं सूत्र आणि उत्तर जे काही असेल तुमचं येणारं उत्तर, या दोघांना चौकट करा. सूत्र आणि उत्तर यांना चौकट करा. कारण पेपर तपासणाऱ्यांना काय दिसलं पाहिजे, की सूत्र आणि उत्तर. ज्यावेळेस एखादा शिक्षक पेपर तपासतो, त्यावेळेस तपासत असताना 1-2 मार्कांचे जे प्रश्न असतात, त्याच्यामध्ये तो 2 गोष्टी प्रकर्षाने बघत असतो. सगळ्यात पहिली गोष्ट सूत्र बरोबर आहे का? ओके, अर्धा मार्क. नंतर तो डायरेक्ट उत्तर बघतो. मधलं कॅल्क्युलेशन पण बघतो, पण तो उत्तर बघतो आधी. बाबा उत्तर बरोबर आहे का? येस. सूत्र आणि उत्तर बरोबर असलं, की मधल्या ज्या काही पायऱ्या आहेत, त्याच्यामध्ये एक पटकन उत्तर पटकन बरोबर दिलं जातं आणि 2 पैकी 2 मार्क मिळतात. कारण आपले काही-काही विद्यार्थी काय करतात, की सूत्र बरोबर असतं, उत्तर बरोबर असतं, मधल्या पायऱ्या चुकीच्या असतात. कारण कॉपी केलेलं असतं. तर ते जर तुम्ही दोन्हीकडे चौकट केलं, तर इथं कदाचित थोडंसं दुर्लक्ष होऊ शकतं आणि तुम्हाला मार्क मिळू शकतात. एखाद वेळेस शक्यता आहे. पण सूत्र आणि उत्तर या दोघांना जर का तुम्ही चौकटी दिल्या, हे पेपर तपासणाऱ्यांना सुद्धा खूप सोपं आहे. त्यांना सुद्धा खूप छान वाटतं, "अरे वाह! सूत्र मला पटकन दिसलं, उत्तर पटकन दिसलं, म्हणजे बरोबर आहे." मार्क देतात आणि पेपर तपासणाऱ्याचा वेळ वाचतो आणि तुमचा एक चांगला चांगला जो इम्पॅक्ट आहे, तो त्या ठिकाणी पेपर तपासणाऱ्यावरती होतो. त्याच्यानंतर मोठे प्रश्न सोडवताना शॉर्टकट मारू नका. जे मोठे प्रश्न आपण सोडवतो, शक्यतो 4 मार्काचे प्रश्न असतील, 3 मार्काचे प्रश्न असतील, तर ते सोडवत असताना शॉर्टकट मारू नका. पूर्ण पायऱ्या-पायऱ्यांनी आपल्याला त्या प्रश्नांचं उत्तर लिहिणं खूप गरजेचं आहे. ओके. तर ह्या काही टिप्स होत्या. त्याचबरोबर गणित भाग 1 मध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, की प्रश्नाचे जे क्रमांक आहेत, ते फक्त क्रमांकच टाका. संपूर्ण प्रश्न लिहिण्याच्या भानगडीमध्ये पडू नका. कारण आपली मुलं जी आहेत, ती बऱ्याचदा संपूर्ण प्रश्न पण लिहितात. तर प्रश्न संपूर्ण लिहू नका. तुम्हाला फक्त उत्तर लिहायचंय. प्रश्नाचा क्रमांक टाका आणि उत्तर लिहा डायरेक्ट. बाकी काही जास्त करायची आवश्यकता नाहीये. तर मित्रांनो आणि कच्चं काम तुम्हाला जास्तीत जास्त करावं लागतं गणित भाग 1 मध्ये आणि 2 मध्ये. तर कच्चं काम करत असताना वहीच्या त्या तुमच्या उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावरती तुम्ही केलं तरी चालू शकतं किंवा बोर्डाने असं सांगितलंय, की कच्चं काम करताना काय होतं माहिती आहे का, शेवटच्या पानावरती ज्यावेळेस आपण कच्चं काम करतो, त्यावेळेस सारखी पानं पलटावी लागतात. त्याच्यामध्ये सुद्धा वेळ जातो. त्याच्यामुळे जर असं तुमचं जर पान असेल आणि इथं तुम्ही अशा प्रकारे बाबा क्रमांक टाकलाय पहिला, तर समास सोडून, तर इथं या समासामध्ये तुम्ही कच्चं काम करू शकता. इथे तुम्हाला कच्चं काम करायची मुभा आहे. कारण सांगितलेलं आहे बोर्डाची जी तुम्ही उत्तरपत्रिका बघा, त्या उत्तरपत्रिकेच्या पहिल्याच पानावरती तिथं सूचना दिलेल्या असतात. त्या सूचनांमध्ये जर एक म्हणजे पहिल्या पानाच्या मागच्या बाजूला सूचना दिल्या जातात. तर त्या सूचनांमध्ये एक सूचना आहे कच्च्या कामाच्या संदर्भात. तर ते कच्चं काम तुम्ही इथं असा बाजूला एक समास जो सोडलेला असतो, तिथं तुम्ही कच्चं काम करू शकताय. म्हणजे गणित सोडवताना पटकन इथं कच्चं काम केलं, पटकन तुमच्याकडे उत्तर आलं. जर ते मागच्या पानावर जर आपण कच्चं काम करतोय, तर काय होतं मागच्या पानावर कच्चं काम करत असताना तुमचा वेळ जातो सारखी पानं पलटायला. पण ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल, "सर हे चांगलं दिसत नाही, मी मागच्या पानावर कच्चं काम करतो." तर मागच्या पानावर कच्चं काम केलं तरी चालू शकतं. तर एकंदरीत मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांवरती चर्चा झालेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. 2 महत्त्वाच्या गोष्टी या बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने मला तुम्हाला सांगायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे गणित भाग 1 सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवल्या पाहिजे. जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवल्या पाहिजेत. आपल्या YouTube चॅनलवर मी सगळ्या प्रश्नपत्रिका ऑलरेडी सोडवून दिलेल्या आहेत. त्या सगळ्या प्रश्नपत्रिकांची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो किंवा प्रश्नपत्रिकांच्या पी-डी-एफ फाईलची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतो. आणि सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट तरी सुद्धा तुम्हाला गणित भाग 1 आणि 2 अवघड जात असेल, तर आपलं ॲप आहे मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. या ॲपवर मी गणित भाग 1 आणि 2 व्हिडिओजचा एक स्पेशल कोर्स बनवलेला आहे. त्या कोर्समध्ये काय केलंय, गणित भाग 1 आणि 2 प्रत्येक प्रकरणावर 3 ते 4 व्हिडिओज आपण घेतलेले आहेत, बनवलेले आहेत. आणि त्या व्हिडिओमध्ये काय केलंय, आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेले सगळे महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत. त्याचबरोबर या 2026च्या बोर्डाच्या परीक्षेला कुठले प्रश्न येऊ शकतात, त्यावर चर्चा केलेली आहे. आणि आपण ॲपवरती सुद्धा लाईव्ह येत असतो रेग्युलर. त्याच्यामुळे आपला ॲप पर्चेस करा. किती रुपयामध्ये? फक्त ₹49 मध्ये तुम्ही आपला ॲप पर्चेस करू शकताय. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी. हा ॲप पर्चेस करा. ॲपवर खूप सारी माहिती आहे तुमच्यासाठी. तर ती सुद्धा तुम्ही बघा. खूप साऱ्या नोट्स सुद्धा ॲपवरती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर आपला ॲप पर्चेस करा फक्त ₹49 मध्ये क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी. ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा प्ले स्टोअरला जाऊन सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकताय. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.